हॅलो फ्रेंड्स, मी मोनिका बुक सफर या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे. आज आपण कॉलिंग सेमट पार्ट 5ला सुरुवात करूया. चला तर मग सुरू करूया. सेहमतनं ती अगदी लहान असल्यापासूनच तिच्या आईच्या भगवान कृष्णाची प्रार्थना करताना आणि दंतकथा बनून गेलेल्या मीराबाईची भजनं म्हणताना बघितलं होतं. पण आता तिला प्रत्यक्ष मीराबाईची भूमिका साकारायला मिळणं हे तिच्या टीकाकारांना मिळालेलं उत्तरच होतं आणि तिच्यासाठी ते एक आव्हानही होतं. अर्थातच ते स्वीकारण्यासाठीही ती नक्कीच तयार होती. पात्राच्या अंतरंगात शिरण्यासाठी सेहमतनं महाविद्यालयाच्या ग्रंथालयात बसून मीराबाईवरील उपलब्ध साहित्य वाचण्यात कित्येक तास घालवले आणि एखाद्या झपाटलेल्या व्यक्तीप्रमाणे आपल्या भूमिकेचा सराव केला. डी-डे म्हणजेच डान्स डे अर्थात नृत्याचा तो दिवस उजाडला आणि पोटात निर्माण झालेल्या हव्याहव्याच्या आवेगासह जोगिणीच्या वेशात सेहमत व्यासपीठावर गेली. तिनं फिकट नारंगी रंगाची साडी नेसली होती. तिच्या हातात छोटीशी दोतारा होती. दुसऱ्या बाजूनं राधेला साजेशा वेशातील मिताली व्यासपीठावर आली. सेहमतच्या साध्या दिसणाऱ्या वेशभूषेच्या तुलनेत मितालीनं चमकत्या रंगाचे कपडे, दागदागिने घातले होते आणि भरपूर मेकअप केला होता. पारंपरिक पद्धतीनं हात जोडून नमस्कार करून या दोन्ही नर्तकींनी तुडुंब भरलेल्या सभागृहाकडे पाहिलं. व्यासपीठावरील आपापल्या मध्यवर्ती स्थानापर्यंत त्या दोघीही पोहोचेपर्यंत शिट्ट्यांचा आणि टाळ्यांचा जोरदार गजर सुरू झाला होता. प्रेक्षकांनी त्यांचं मनापासून स्वागत केलं होतं. पार्श्वसंगीताला हळुवारपणे सुरुवात झाली आणि नंतर संगीतानं गती पकडली. दोन्ही नर्तकी अचूकपणे लय पकडली होती. भजनाचा आणि भक्तिगीतांचा प्रवाह सभागृहात वाहू लागला. दोन्ही स्पर्धकांनी योग्य लय पकडली आणि गाण्याच्या करुण रसप्रधान गीतावर त्यांच्या हालचालींचा समन्वय त्या साधू लागल्या. दोन्हीही मुली प्रेक्षकांवर आणि परीक्षकांवर दीर्घकाळ टिकणारा प्रभाव पाडण्याची कोणतीही संधी सोडत नव्हत्या, असं पाहणाऱ्यांच्या सहज लक्षात येत होतं. जवळजवळ व्यावसायिकतेचा स्पर्श असलेल्या आपल्या नृत्यातून मिताली आणि जिंकण्यासाठीच नृत्य करत असल्याचं दाखवून देत होती. भगवान कृष्णानं आपल्यावर त्याच्या दैवी कृपेचा वर्षाव करावा यासाठी अवकाशाचा अचूक वापर करत तिच्या हातांच्या होणाऱ्या नाजूक हालचालींनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. हातात बासरी घेतलेली मिताली कलात्मकतेनं आपल्या टाचांची हालचाल करत कृष्णाभोवती प्रदक्षिणा घालत होती. ती त्याला हलकेच ढकलत होती, त्याला कोपरखळी मारत होती आणि तिच्या मागण्या त्यानं मान्य कराव्यात म्हणून खुशामतीनं त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करत होती. तिनं अत्यंत परिपूर्णतेनं आणि डौलदारपणे नृत्य केलं होतं. तिच्या चित्ताकर्षक नृत्यानं तिनं सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकली होती. तिच्या नृत्यात आणि सुंदर रंगीत पोशाखाची भर पडली होती आणि त्यामुळे प्रेक्षक तिचं नृत्य पाहताना अगदी बेभान होऊन गेले होते. सेहमतला वाटलं होतं त्याहून तिच्यासमोर कठीण आव्हान होतं. त्या दोघींमध्ये ती अधिक रुबाबदार आणि देखणी असली तरी मितालीनं निर्दोष नृत्य केलं होतं आणि दोन्ही परीक्षकांकडून आणि प्रेक्षकांकडूनही अधिक टाळ्या मिळवल्या होत्या. परंतु म्हणून सेहमतने शरणागती पत्करली नव्हती. ती स्वाभाविक नर्तकी असल्यामुळे तिचा विस्मयजनक हस्तकौशल्यातून साकारलेल्या हालचाली अविस्मरणीय ठरल्या होत्या. गाणं जसं जसं पुढे सरकत होतं तशी तशी ती आपल्या भूमिकेत सहजगत्या तल्लीन झाली होती. जणू काही स्वर्गीय शक्तींमुळे तिचं खरोखरच दंतकथा बनून गेलेल्या मीराबाईमध्ये रूपांतर झालं होतं. कृष्णाला प्रसन्न करण्यासाठी आपलं वर्चस्व त्याला अर्पण करणारी मीराबाई, राधेचा कृष्ण तिच्याबरोबर लपंडाव खेळत होता. परंतु मीरेनं त्याच्याबद्दल राधेविषयी असूया व्यक्त केली नव्हती किंवा शत्रुत्वही पत्करलं नव्हतं. बदल्यात प्रेम मागणाऱ्या राधेप्रमाणे मीराबाईत पूर्णपणे रूपांतर झालेली सेहमत भगवान श्रीकृष्णाकडे त्याचा फक्त एक कटाक्ष मागत होती. मितालीनं आपल्या स्पर्धकाच्या नृत्याच्या गतीएवढी आपल्या नृत्याचीही गती राखली होती, कारण आपली बाजू वरचढ आहे हे तिला माहीत होतं. सेहमत ही एक मुस्लिम मुलगी एवढी महान भूमिका पार पाडत होतं. काहीही झालं तरी मितालीनं जिंकणं अनिवार्यच होतं. पारंपरिक ब्राह्मण कुटुंबातली एक हिंदू मुलगी असल्यामुळे सेहमत खान बरोबरीच्या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवणं तिला परवडणार नव्हतं. कार्यक्रम जसा जसा पुढे सरकत होता तसं तसं आपल्या पायाखाली काहीतरी चिकट द्रव्य येत असल्याचं तिच्या लक्षात आलं होतं. तिनं जवळून पाहिलं त्यावेळी तेवढ्या जलद लयीत कायम नसल्यामुळे तिच्या पायातून रक्त येत असल्याचं तिला दिसलं. तिच्या टाचा रक्तानं भरल्या होत्या.
क्षणभर तिचं लक्ष विचलित झालं. आपल्या स्वतःच्या पायातून ते रक्त येत असावं असं तिला वाटलं आणि त्यामुळेच ती अचानकच त्यासाठी थांबली आणि तिनं खाली वाकून पाहिलं. आपल्या पायाला जखम झाली नसल्याचं पाहून तिला हायचं वाटलं. त्यानंतर सेहमतच्या पायातून येत असलेल्या रक्ताच्या ओघळाकडे तिचं लक्ष गेलं आणि तिनं जे काही पाहिलं ते पाहून ती अवाक झाली. सेहमतचा उजवा पाय रक्तानं न्हाऊन निघाला होता. त्यामधून बाहेर पडणाऱ्या रक्तामुळेच ती लाकडी जमीन लाल रंगात रंगली होती. सेहमतचे डोळे मिटलेले होते. व्यासपीठावर ती कसली खळबळ माजवत होती याचं तिला भानही नव्हतं. आता व्यासपीठामागचे सहाय्यक कर्मचारीही व्यासपीठाच्या दुतर्फा उभे राहून पाहू लागले. ते सेहमतकडे अविश्वासानं पाहत होते. ती जीव ओतून करत असलेलं ते नृत्य थांबवण्याचं धाडस त्यांच्याकडे नव्हतं. आश्चर्य आणि कौतुक यांनी मन ओथंबून गेलेल्या अवस्थेत काय करावं ते न सुचल्यामुळे ते तसेच एकत्रितपणे उभे राहिले होते. व्यासपीठावरच्या जमिनीवर पसरलेल्या लाकडी चौकटीवर सेहमत नृत्य करत होती. तिनं सतत केलेल्या पदाघातांमुळे तिथलाच एक लोखंडी खिळा वर आला होता. पण सेहमतचं लक्ष एवढं एकवटलं गेलं होतं की तिला त्या वेदना जाणवत होत्या ना रक्ताची जाणीव होत होती. मिताली अविश्वासानं थक्क होऊन पाहत होती. अद्यापही त्या सगळ्या गोष्टींची जाणीवही न होता विरक्तपणे नृत्य करत राहिलेल्या सेहमतसमोर नतमस्तक व्हावं आणि आपला पराभव मान्य करावा अशी प्रबळ उर्मी तिच्या मनात निर्माण झाली. पण त्याऐवजी जिथं ती लाकडी फळी फाटली होती आणि जिथून तो खुळा वर आला होता तिकडे ती गेली आणि खाली वाकून तिनं आपल्या दोन्ही हातांच्या पंजांनी तो खिळा झाकून टाकला. तिथंच बसून ती मोठ्या कौतुकानं सेहमतचं नृत्य पाहत राहिली आणि तिनं ज्यावेळी ते नृत्य जवळून पाहिलं त्यावेळी ती दैवी कृपा होती, ते स्पर्धात्मक कार्यक्रमातील नृत्य नव्हतं याविषयी तिची खात्री पटली. मितालीनं कशामुळे आपलं नृत्य थांबवलं ते पाहण्यासाठी व्यासपीठावरच्या दोन्ही बाजूंनी स्वयंसेवक पटापट व्यासपीठावर आले. काहीतरी घडलं आहे हे प्रेक्षकांच्याही लक्षात आलं होतं. क्षणभरानंतर एखाद्या वणव्याप्रमाणे काय झालं ते त्या सभागृहात पसरलं. सगळे प्रेक्षक श्वास रोखून अविश्वासानं उठून उभे राहिले. सेहमतचे रक्तबंबाळ झालेले पाय दिसावेत म्हणून काही प्रेक्षक खुर्च्यांवर उभे राहिले. परंतु तिच्या नृत्यात एवढी मोहकता होती की कुणीही संगीत थांबवण्याचा साधा प्रयत्नही केला नव्हता. सेहमत तसंच नृत्य करत राहिली होती. जमिनीवर ती तशाच जलद गतीने पदाघात करत होती. तिचं शरीर आणि तिच्या हातातील तो तारा संगीताशी समन्वय राखून तालबद्धपणे हिंडोळत होता. स्वयंसेवकाच्या चेहऱ्यावरचे भाव भराभरा बदलत गेले. ते भयचकित झाले होते. त्यांनी सेहमतचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला पण आपल्या सभोवतालच्या जगाचं तिला भानच उरलं नसावं असं वाटत होतं. जणू काही मीराबाईनं सेहमत खानच्या रूपानं पुनरवतार घेतला होता. समाजाची टिंगल-टवाळी, कुचेष्टा, टोमणे आणि शिव्याशाप यांना कुरकुर न करता निर्भयपणे सामोरे जाऊन त्यांचा स्वीकार करून आपल्याला आता तरी आपल्या बहुपाशात घ्यावं म्हणून ती आपल्या प्रिय पब्बूला साद घालत होती. तिच्या हालचालींमध्ये उत्कटता होती, चेहऱ्यावर प्रेम होतं आणि व्यक्त झालेल्या भावनांमध्ये आर्जव होतं. तिचा वेश साधा होता पण तिच्या हालचाली दैव आणि दिलासादायक होत्या. त्या तुडुंब भरलेल्या प्रेक्षकगृहात उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या होत्या. संगीत ज्यावेळी हळूहळू त्याच्या रसोत्कर्षापर्यंत पोहोचलं त्यावेळी सेहमतचं नृत्यही अभिव्यक्तीच्या कळसापर्यंत पोहोचलं होतं. गुडघ्यावर बसून तिने आपलं नृत्य संपवलं त्यावेळी तिच्या चपळ नृत्य हालचालींबरोबर दिमाखदारपणे हिंद कळणारे तिचे कुरळे केस तसेच हलत राहिले होते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिची पावलं जखमी झाल्यामुळे तिचे डोळे अश्रूंनी भरले नव्हते तर ज्या कृष्णप्रेमासाठी मीराबाईनं आपलं सर्वस्व अर्पण केलं त्या भावनेच्या तीव्रतेपोटी तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिने डोळे मिटलेले होते. जणू काही एखाद्या अज्ञात स्वर्गीय शक्तीकडून तिच्यावर आशीर्वादांचा वर्षाव होत असावा आणि ती तो स्वीकारत असावी. टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाच्या आवाजात तिनं डोळे उघडले आणि आपण महाविद्यालयाच्या व्यासपीठावर असल्याचं तिच्या लक्षात आलं. ती घाईघाईनं मितालीकडे वळली आणि त्यानंतर प्रेक्षकांकडे पाहून तिने ऋण व्यक्त करण्यासाठी किंचित झुकून त्यांना नमस्कार केला आणि त्याच वेळी पहिल्यांदा आपले पाय रक्तबंबाळ झाल्याचं तिच्या लक्षात आलं. मिताली सेहमतकडे अश्रू भरल्या नजरेनं पाहत स्मित करत होती. ती हरली होती परंतु तिचा पराजय झाला असला तरीही प्रेक्षकांनी तिचं टाळ्यात गजरात स्वागत केलं होतं.
तीही जिंकली होती, कारण प्रेक्षकांना तिचा आविर्भाव, तिच्या भावना समजल्या होत्या. मिताली सेहमतकडे गेली आणि तिला कडकडून मिठी मारली. सभागृहात पुन्हा एकदा टाळ्यांचा जोरदार आवाज घुमला. त्या दोघीही तशाच समोर बसलेल्या प्रेक्षकांच्या दिशेनं गेल्या आणि व्यासपीठ सोडण्यापूर्वी त्यांनी त्यांना वाकून नमस्कार केला. त्यावेळीही पुन्हा एकदा असंच टाळ्यांचा कडकडाट झाला. ट्रॉफी स्वीकारण्यासाठी सेहमत पुन्हा व्यासपीठावर आली. त्यावेळी त्या ट्रॉफीच्या चमकदारपणापेक्षाही तिच्या चेहऱ्यावरचं तेज अधिक होतं. पारितोषिक स्वीकारताना सेहमतनं आपल्याबरोबर मितालीलाही उभं राहण्याची विनंती केली. त्या दोघी नर्तकी हातात हात घालून एकत्र उभ्या राहिल्या आणि त्यांनी दोघींनी मिळून ती ट्रॉफी अभिमानानं उंचावली. त्यांच्यासाठी सुरू झालेल्या टाळ्या त्यांनी व्यासपीठ सोडल्यावरही काही काळ तशाच वाजत राहिल्या होत्या. दोन्ही मुली विजयी ठरल्या होत्या हे सर्वांच्या लक्षात आलं होतं. फक्त ट्रॉफीहूनही अधिक काहीतरी त्यांनी मिळवलं होतं. देवी राधा आणि मीराबाई या दोघीही त्यांच्या सर्व शक्तिमान प्रभूशी एकरूप झाल्या होत्या. ॲबी हा या बेभान वातावरणाशी सहभाग न झालेला एकमेव होता. इतका दीर्घकाळ त्याच्यावर जादू केलेल्या त्या चेहऱ्यावर त्याची नजर पूर्णपणे खिळून राहिली होती. तिच्या इतर वर्तनाप्रमाणेच तिचं मोहून टाकणारं नृत्यही त्याला हृदयस्पर्शी वाटलं होतं. त्यानं त्याआधी कधीच तिचं नृत्य पाहिलेलं नव्हतं, परंतु ती सुंदर नृत्य करत असावी अशी कल्पना त्यानं केली होती. तिच्या नृत्यानं धार्मिक विभाजनाची सूक्ष्म रेषा पूर्णपणे पुसून टाकली होती आणि आयुष्याची जोडीदार म्हणून तिची निवड करण्याएवढी ती महत्त्वाकांक्षी असल्याचा, ती एक अपवादात्मक स्त्री असल्याचा त्याचा विश्वास अधिकच बळावला होता. आपण जे पाहिलं त्याविषयी प्रेक्षकागृहातील प्रेक्षक चर्चा करत असताना ॲबी कोणाच्याही लक्षात येऊ नये अशा बेतानं तिथून सटकला होता. त्याचं मन आता चहूदिशांना चौखूर उधळलं होतं. सेहमतच्या अधिक जवळ येण्याचे उपाय तो अगदी निकरानं शोधत होता. त्याच्यापासून त्याला दूर ठेवणाऱ्या जातीच्या आणि सामाजिक अडथळ्यांना दूर करण्याचा निर्धार त्यानं केला होता. आपल्या काश्मीरी राजकुमारीच्या सोबतच आयुष्याची स्वप्न तो पाहत होता. अगदी थोड्याच वेळापुरते आपले डोळे बंद करून तो पुटपुटला आणि तेवढ्यात त्याला प्रेक्षकगृहातून बाहेर पडणारी जोरदार टाळ्यांची आणखी एक फैरी ऐकू आली. त्यानं आकाशाकडे पाहिलं आणि तो म्हणाला, हे प्रिय कृष्णा, तू माझी प्रार्थना ऐकशील अशी मी आशा करतो. नृत्य संपल्यानंतर लगेच सेहमत आणि मिताली यांना व्यासपीठाच्या मागच्या बाजूला पाहुण्यांसाठी असलेल्या खोलीत आमंत्रित करण्यात आलं आणि तिथं त्यांच्यावर अधिक स्तुतिसुमन उधळली गेली. सेहमतची निवड करण्याचा निर्णय सार्थ ठरल्यामुळे प्राध्यापकांचं मनोधैर्य उंचावलं होतं. त्यांनी सेहमतच्या खांद्याभोवती हात टाकला आणि तिची संचालक मंडळाच्या सदस्यांशी आणि परीक्षकांशी ओळख करून दिली. ज्या विश्वस्तांची सेहमतला या स्पर्धेतून बाहेर काढण्याची इच्छा होती तेच आता तिचं कौतुक करत होते. त्याचवेळी पहिल्यांदा तिला पश्चात्तापगत झालेल्या शास्त्रींकडून ॲबीनं तिच्या निवडीसाठी केलेल्या हस्तक्षेपाविषयी समजलं. ॲबीची सूचक कृती मनाला स्पर्शून गेल्यामुळे आणि आपल्या विजयामुळे प्रोत्साहित झालेल्या सेहमतनं मग ॲबीला भेटून त्याचे आभार मानायचे असं ठरवलं. त्यानंतर आपली बॅग आणि पोशाख घेऊन मितालीचा हात धरून किंचित लंगडतच सेहमत आपल्या वसतिगृहाच्या खोलीपर्यंत पोहोचली. आपल्या नवीन मैत्रिणीविषयी मनात निर्माण झालेल्या विश्वासामुळं सेहमतनं तिला शास्त्रींनी ॲबीविषयी काय सांगितलं होतं ते सांगून टाकलं. सेहमत, तू त्याला भेट, तो तुझ्याकडे आकर्षित झालाय हे अगदी खरं आहे आणि तुलाही ते माहिती आहे, होय की नाही? मितालीने विचारलं. मला माहिती नाही मिताली, मी त्याला अनेकदा तो माझ्याकडे बघत असताना पाहिलंय, पण मी त्यावर फारसा विचार केलेला नाही, सेहमत घुटमळत्या आवाजात अडखळत द्विधा मनस्थितीत असल्याप्रमाणे म्हणाली. मितालीनं सेहमतच्या खांद्यावर हात ठेवला. तू यावर काय म्हणशील ते मला माहीत नाही, पण तो अगदी वेड्यासारखा तुझ्या प्रेमात पडलाय हे वर्गातल्या प्रत्येकाला माहिती आहे. खरं तर कॉलेजमध्ये सगळ्यांनाच हे माहिती आहे, पण तुला त्याच्याविषयी आकर्षक वाटतं का? सेहमतनं पलंगावर स्वतःला लोटून देत एक उसासा सोडला आणि ती म्हणाली, मला माहीत नाही मिताली, तो खरोखरच देखणा, रुबाबदार आहे आणि मला वाटतं की तो एक मर्यादाशील सभ्य गृहस्थही असावा, पण अनेकदा माझ्या मनात शंका येतात आणि मी काही ठरवू शकत नाही. हे शोधून काढण्याचा एक मार्ग आहे, मिताली म्हणाली आणि तिला देण्यात आलेल्या पुष्पगुच्छातील काही गुलाब तिने बाहेर काढले. ते सेहमतच्या हातात देत ती चेष्टेनं म्हणाली, तू त्याचे आभार मानू शकते. यासाठी फुलं देऊन त्याचे आभार मानण्यापेक्षा
अधिक चांगला मार्ग कोणता असू शकेल? आणि शिवाय या देखण्या तरुणाला शोधून काढण्यासाठी मी तुला मदतही करेन.